विविधतेने नटलेला देश आहे, परंतु गुण्यागोविंदाने राहत आहे। ही तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारामुळे एक संघ उभा आहे। ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला केला होता, शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, त्यावेळेस कुणीतरी शाहिस्तेखानाकडे आलं, शाहिस्तेपण तिथनं पळून गेला, शाहिस्तेखानाकडे कोणी तारलं, अल्लाह काय ते म्हणलं, तेव्हा मी असं काय म्हणले का नाही, गजब झाला गजब झाला, काय झालं म्हणले, काय झालं, शिवाजी महाराजांनी म्हणे तुमची बहीण पळून नेली। तो बोट छाटला शाहिस्तेखान सुद्धा काय म्हणत आहे, अरे काही झालं, शिवाजी महाराजांनी माझे बोटे छाटले, शिवाजी महाराज माझे मुंडकं छाटतील, पण शिवाजी महाराज कुठल्याही आई बहिणीकडे वाकड नजरेने पाहणार नाहीत। आणि मग जरी म्हणले त्यांच्या सैन्याने, शिवाजी महाराजांच्या सैन्याने जरी माझी बहीण पळून नेली असेल, तरी पण शिवाजी महाराज माझ्या बहिणीला साडी सुडी नेसून माझी बहीण म्हणून पती बोलवणी करून माघारी लावतील। पण शिवाजी महाराज दुष्ट इतका वाईट माणूस नाही, हे आपले असे महापुरुष आहेत। त्यामुळं महापुरुष कुठल्याही जाती धर्मामध्ये बंदित ठेवू नका। कुठल्याही महापुरुषाचा कार्यक्रम असेल, सर्वांनी त्यात सामील झालं पाहिजे। सर्वांनी आपलेच कार्यक्रम आहे, गावाचा कार्यक्रम आहे म्हणून कार्यक्रम साजरे केले पाहिजेत, त्यांचे विचार अंमलात आणले पाहिजेत। दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, त्यांना फक्त देवरूप देऊ नका, त्यांच्या पुढे नारळ फोडू नका, हार फुले आहे त्यांना हार फुले व्हा, आणि त्यांचे जे विचार काय आहेत, त्यांचे पुस्तकं होता विचार जगाला सांगा। आणि जगामध्ये ज्यावेळेस तुमचे विचार जगाला सांगताना, त्यावेळेस भारत एक दिवस महासत्ता राहणार झाल्याशिवाय राहणार नाही, आणि भारत जगात एक नंबर राहणार आहे। तरच आपण अशा महापुरुषाच्या जयंती साजरे केले सार्थक होईल। एवढं बोलून थांबतो। जय भीम।